मध्यावधी निवडणुका केव्हाही होऊ शकतात. जय महाराष्ट्र. मी रुशाली यादव सारंग. मध्यावधी निवडणुकांचे संकेत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी दिले, त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्या भुया उंचावलेल्या आहेत. भाजपकडून विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी मध्यावधी निवडणुकांची शक्यता फेटाळलेली आहे. एकनाथ खडसे भाजपतलं एक वजनदार पहिल्या फळीतलं नेतृत्व. मात्र भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्यानंतर खडसेंच्या स्थानाला सुरुंगच लागला आणि त्यांनी दिलेल्या मध्यावधीचे संकेतांची त्यांच्याच पक्षाचे नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ते त्यांचं विश्लेषण असल्याचं सांगून वासलात लावली आहे. त्यामुळे भाजपमधील एक वेगळा अंतर्गत सामना सुद्धा उघड झालाय. जे काही असेल, मात्र आजचा लक्षवेधी मुद्दा हाच आहे की खडसे म्हणतात तशा मध्यावधी निवडणुका खरंच होणार का? काय म्हणतायत पवार साहेब, काय म्हणतायत अजून दुसरं कोणी काय म्हणताय, माझ्यावर विश्वास ठेवा. माझं सरकार 5 वर्ष चालणार आहे. या सरकारला कुठलाही धोका नाही आहे. मी 5 वर्ष या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निश्चित आहे. चांगलं काम करेल तर लोक रिन्यू करतील, नाही केलं तर करणार नाही. पण 5 वर्ष या सरकारला कुठलाही धोका नाही. ऐकलत मुख्यमंत्री काय म्हणाले होते ते? घटक पक्षांना एकत्र घेऊन स्थापन झालेल्या फडणवीस सरकारला 2.5 वर्ष झाली आहे आणि या काळात घटक पक्ष मित्र पक्षांच्या नाराजीनं भाजप जेरीस आलं. शिवसेना आणि भाजपनं पालिका निवडणुकांमध्ये एकमेकांची अवकातही काढली. गाडीमोड होणार, सरकार अस्थिर झाल्याचे चिन्ह दिसत असतानाच निवडणुकानंतर सर्व काही शांत झालं आणि त्यात पुन्हा प्रत्येक निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपनं घवघवीत यश मिळवल्यानं भाजपचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे सरकार स्थिर आहे असं वारंवार सांगितलं गेलं तरी मित्रपक्षांच्या कुबड्या काढण्यासाठी भाजप मध्यावधीची शक्यता आजमावत असल्याचं बोललं जात आहे. मात्र आता अचानक भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसेंनी मध्यावधीचे संकेत दिल्यानं नेमकं राजकारण कुठल्या दिशेनं चाललंय याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शिवाय सरकारी योजनांची अपेक्षित जनजागृती न झाल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सुसज्ज असलं पाहिजे, तयारी असली पाहिजे आणि कार्यकर्ता त्या दृष्टिकोनातून कामात असला पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. मध्यावधी निवडणुका केव्हाही होऊ शकतात अशा स्वरूपाचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी आमच्या मीटिंगमध्ये सभेमध्ये केलेलं आहे. 3 वर्ष सरकारला झाले, सरकारने अनेक लोकोपयोगी कामं केले, तर हे जनतेपर्यंत पोहोचण्यामध्ये आम्ही कमी पडतोय असं चित्र दिसतंय. नाराजी व्यक्त करतानाच मध्यावधीचे संकेत देणं म्हणजे एक प्रकारे पक्षाची रणनीती उघड करणं. स्वाभाविकच त्यावर प्रतिक्रिया उमटणारच. खडसेंच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या महसूल मंत्रीपदाची जबाबदारी लाभलेल्या चंद्रकांत दादांनी ते नाताभाऊंचं वैयक्तिक विश्लेषण असल्याचं सांगत मध्यावधींच्या संकेतांची वासलातच लावली. प्रत्येकाचं आपलं आपलं एक विश्लेषण असतं, त्याप्रमाणे मान्य खडसेंचं असं विश्लेषण असेल. पण मध्यावधी निवडणुका होण्यासारखी कुठलीही परिस्थिती नाही. महाराष्ट्र सरकार पूर्णपणे स्थिर आहे. एकनाथ खडसे यांना आरोपांनंतर राजीनामा देऊन सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. त्यामागे पक्षांतर्गत सत्ता स्पर्धा होती. त्यामुळेच आजही आपला दबदबा कायम राखून असले तरी सत्तेबाहेर असल्यानं डावललं जाण्याची अस्वस्थता आहे. बहुधा त्यातूनच त्यांनी मुख्यमंत्र्यांचा हवाला देत पक्षाची रणनीती उघड केली असावी का, अशीही चर्चा आहे. आणि त्यांच्या वक्तव्यामागे राजकारण काहीही असो, मध्यावधी निवडणुकांची शक्यता मात्र पुन्हा चर्चेत आली आणि 2014ची निवडणूक जिंकून सभागृहात पोहोचलेल्या अनेकांसाठी तणाव वाढवणारीही ठरली. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज. खडसे म्हणतात तशा खरंच मध्यावधी निवडणुका होणार का, हाच खरा मुद्दा आहे, हाच मूळ प्रश्न आहे. याच विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. मुद्दे कोणते असतील पाहूयात. भाजप मध्यावधी निवडणुकांच्या तयारीत आहे का? विद्यमान आमदारांपैकी कितींची मध्यावधीला सामोरं जाण्याची तयारी आहे? खडसेंसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्याला पक्षातूनच विरोध आहे का? खडसेंनी पक्षाची गोपनीय रणनीती का उघड केली? मध्यावधीच्या मुद्द्यावर भाजपमधील अंतर्गत सामना हा उघड झालाय का? या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. आम्ही ट्विटरवर एक प्रश्न विचारलेला आहे की खडसे म्हणतात तशा मध्यावधी निवडणुका खरंच होणार का? @जयमहाराष्ट्रN या आमच्या ट्विटर हँडलवर तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. आपल्या चर्चेला सुरुवात करायची. आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक, त्याच्यानंतर पुण्यावरून आहेत आपल्यासोबत डॉक्टर नीलम गोरे, ज्या शिवसेनेच्या आमदार आहेत,
काँग्रेसचे प्रवक्ते आहेत डॉक्टर राजू वाघमारे आणि जय महाराष्ट्राचे संपादक आहेत तुळशीदास पोटे. मला पाठकजी यांच्याकडे जायचंय. पाठकजी, खडसे यांचं हे वक्तव्य खरंच मध्यावधी निवडणुकांच्या तयारीमध्ये आहे भाजप? ते वक्तव्य जर आपण पूर्णपणे बघितलं तर ते कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते त्यांना मार्गदर्शन करत होते आणि ते असं म्हणत होते की तुमची नेहमी संघटनात्मक तयारी अशी हवी की केव्हाही निवडणुका झाल्या तर आपण सज्ज असायला हव्या. आणि ही तर वस्तुस्थिती आहे की आमच्याकडे बहुमत नाही. जेव्हा एखाद्या पक्षाकडे बहुमत नसतं तेव्हा पोटेन्शियली मध्यवर्ती निवडणुका कधीही होऊ शकतात ही थिअरी झाली. त्यामुळे त्यांनी जे म्हटलं त्यात चुकीचं तसं काहीच नाही. याचा अर्थ मध्य निवडणुका होणारच असं अजिबात नाही. माननीय चंद्रकांत दादांनी देखील सरकारच्या वतीने ते स्पष्ट केलं. आमचं सरकार हे स्थिर आहे, 5 वर्षे पूर्ण कंप्लीट करणार आहे, त्यामुळे मध्यवर्ती निवडणुका होणार नाही ही काळ्या दगडावरची रेषा आहे. मात्र पाठकजी, जर खडसेंकडे पाहिलं तर खडसेंची एवढी मोठी त्यांची राजकीय कारकीर्द आहे. एक मुरब्बी नेते म्हणून ते ओळखले जातात, पहिल्या फळीतलं नेतृत्व म्हणून ओळखलं जातं. आपण काय वक्तव्य केलं तर त्याचे काय पडसाद उमटतील हे सुद्धा त्यांना चांगला माहिती आहे. आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की एक जनरल संवाद ते साधत होते आणि त्यावेळेला वक्तव्य लाईटली घ्यायचं या वक्तव्याला? नाही, लाईटली सिरियसलीच घ्यायला पाहिजे. कार्यकर्त्यांच्या दृष्टीने हे वक्तव्य सिरियसली घ्यायला पाहिजे. कारण निवडणुका केव्हाही झाल्या तरी आपली तयारी हवी. मग त्या विधानसभेच्या असो, लोकसभेच्या असो की ग्रामसभेच्या निवडणुका असो. मात्र मध्यावधी निवडणुका त्यांनी म्हटलेलं आहे. नाही, तर मध्यवर्ती निवडणुका होऊ शकतात या दृष्टीने तयारी करा असं म्हटलंय. मात्र मध्यवर्ती निवडणुका होतील अशी कुठेही परिस्थिती नाही. सरकार स्थिर आहे. माननीय चंद्रकांत दादा पाटलांनी असं म्हटलं, माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की 5 वर्ष या सरकारला काय होतं. यातला विश्वास असा आहे की एकनाथ खडसे हे बोलत असताना ते स्वतःच्या मन की बात करत नाही आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांचा रेफरन्स दिला आहे त्यांच्या संदर्भात की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला असं सांगितलं असं सांगून. आणि कळत नाही आहे सध्या, म्हणजे रावसाहेब दानवे असतील, नाथाभाऊ असतील, कार्यकर्त्यांची बैठक असते तेव्हा ते जे काही बोलतात ते असं वादातच का बोलतात आहे काय. आणि नेमकं असं होतं की त्यामुळे पक्ष किंवा मुख्यमंत्री किंवा आपली सत्ता एकंदरीत कुठंतरी अडचणीत आल्यासारखं वाटतं. असं का घडतंय? नाही, सरकार म्हणून आणि पक्ष म्हणून जी भूमिका चंद्रकांत दादांनी मांडलेली आहे ती भूमिका आपल्याला आता ग्राह्य मानावी लागेल, पहिली गोष्ट. दुसरं, त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये हे देखील म्हटलं की हे सरकार अतिशय चांगलं काम करत आहे. सरकार जर चांगलं काम करत असेल तर मध्यवर्ती निवडणुका व्हायची त्याची आवश्यकताच नाही. मात्र त्यांनी जो रेफरन्स दिला की मध्यवर्ती निवडणुका जर झाल्या तर तुम्हाला पूर्ण ताकदीची तयारीनिशी तयार राहणं आवश्यक आहे आणि निवडणुका जिंकायच्यात, या दृष्टीने त्यांनी कार्यकर्त्यांना एक प्रकारचं मार्गदर्शन केलं. तुम्ही असं म्हणताय की कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार डॉक्टर नीलम गोरे सुद्धा आहेत. नीलमताई, खडसेंनी केलेलं वक्तव्य याकडे तुम्ही कशा पद्धतीनं पाहता आणि त्यांनी खरंच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना हे असं वक्तव्य केलेलं आहे या दृष्टीनं तुम्ही पाहता की या मागचं तुमचं आणखीन काही वेगळ्या दृष्टीनं तुम्ही याकडे पाहता शिवसेनेचे आमदार म्हणून? आणि नीलमताई, आणखी एक मुद्दा असा आहे की आता विश्वासजी सुद्धा बोलताना एक म्हणालेत की जेव्हा बहुमत नसलेला पक्ष सत्तेत असतो तेव्हा स्वाभाविकरित्या मध्यवर्तीची तयारी कधीही ठेवावी लागते. हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. एक तर मला असं वाटतं की 2014 पासून आपण ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक झाली, आता त्याला 3 वर्ष झाली, पण दर 6 महिन्यांनी आपण बघतोय की राजकारण विशेषतः महाराष्ट्रातलं हे फार ज्याला आपण अनप्रेडिक्टेबल किंवा ज्याच्याबद्दल थोडा अंदाज लावणं अवघड होतं अशा पद्धतीच्या एक विस्मयजनक वाटणाऱ्या घटनांनी भरलेलं वाटतं वरकरणी पाहिलं तर. पण दुसरीकडे त्याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्र जो आहे तो राजकीयदृष्ट्या एका संक्रमणावस्थेतून गेलेला आहे आणि अजूनही तो चाललेला आहे संक्रमणावस्थेमध्ये. म्हणजे 4 जे प्रमुख पक्ष होते महाराष्ट्रामधले, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष, शिवसेना, या 4 पक्षांचं पैकी 2014ला आधी युती झाली. मग युती झाल्यानंतर परत विधानसभेच्या वेळेला ती युती मोडली. त्याच्यानंतर परत आम्ही सरकारमध्ये गेलो. परत महानगरपालिकांच्या वेळेला प्रचंड मोठा संघर्ष झालेला आपल्याला दिसतो आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकजण स्वतःच्या पाठीमागचा जनाधार हा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतो आहे. आणि हा मजबूत करण्याचाच प्रयत्न म्हणून जसं एका बाजूला त्या पक्षाची रणनीती असते तसं काही वेळेला आता हे ठरवून झालं आहे की नाही याच्यावर मला आता तर काही भाष्य असं करता येणार नाही. परंतु स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की माझं सरकार 5 वर्ष स्थिर आहे आणि मी या ठिकाणी 5 वर्षाच्या कारभाराची हमी देतो. सन्माननीय महसूल मंत्री, विधान परिषदेतले आमचे गटनेते चंद्रकांत पाटील असं म्हणत आहेत की नाही ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, ते आमचं मत नाही आहे. पण आपण हेही विसरता कामा नये
की एकनाथ खडसे यांनी राजीनाम्यानंतर काही दिवसामध्ये जाहीर केलं होतं की मीच तो माणूस आहे युती तोडणारा, असं खडसे म्हणाले होते. आणि दुसरं ते असंही म्हणाले होते की त्यावेळेला जर काही युती तुटली नसती तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता. म्हणजे एका अर्थाने या वेगवेगळ्या रणनीतीचे करविते असणारी व्यक्ती म्हणजे नाथाभाऊ आहेत. त्यांना त्याचबरोबर आज ते मंत्रिपदावर नाही आहेत आणि त्याच्यामुळे सातत्याने सगळ्यांशी संवाद साधणं ही त्यांची एक अत्यंत आवश्यकता आहे. किंबहुना त्यांना विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलं असल्यामुळे त्याची त्यांना अनेक वर्ष सवय झालेली आहे. जवळजवळ 95ला सुद्धा मनोहर जोशी सर मुख्यमंत्री होते, त्यावेळेपासून ते कॅबिनेटमध्ये होते. नंतर विरोधी पक्ष नेते होते त्याच्या आधीचे 5 वर्ष. त्यामुळे मधले एक 99पासून ते 2005पर्यंत सोडलं की ज्यावेळेला ते कुठल्या संविधानिक पदावर नव्हते, तर बाकी त्यांना ते म्हणेल ती पूर्व दिशा अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी मग नीलमताई असं वाटतंय का या ठिकाणी की नाथाभाऊंचा जनाधार मजबूत करण्याचा हा प्रयत्न आहे? मला असं वाटतं, माझं पुढचं वाक्य तू ऐकलंच असतं, शरदराव पवार यांनी सुद्धा हेच एक्झॅक्टली भाकीत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये केलेलं होतं. आणि आत्तासुद्धा मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांनी सुद्धा खूप म्हणजे घाईने परत हे व्यक्त केलेलं आहे की आता मध्यावधी निवडणुकांशिवाय काही मार्ग राहिलेला नाही आहे. आता हे विरोधी पक्षाचे नेते का मांडतात? एकनाथ खडसे तर भारतीय जनता पक्षात आहेत, पण विरोधी पक्षाचे नेते ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला त्यांच्या मागे असणारा जो कळप असतो किंवा त्यांच्या मागे असणारे जे आमदार असतात त्यांना ते त्याच्यातून संदेश देत असतात. ते समोरच्यांना संदेश असतो की नाही ते काळ ठरवेल किंवा त्याच्यावर मी आज बोलू शकत नाही, परंतु ते मागच्यांना संदेश देत असतात की तुम्ही गडबड करू नका, कुठे दुसरीकडे जाऊ नका, भाजपकडे किंवा शिवसेनेकडे जाऊ नका. आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला मध्यावधी आल्या तर आपण आहोत. कारण शेवटी मागच्या लोकांना, जे लोक आज कुठे ना कुठे मनामध्ये हतबल झालेले असतात, त्यांना काय संदेश देणार? एक. दुसरं असं आहे की दुसऱ्या पक्षातले लोक फोडायचे असतील तरी ही एक स्ट्रॅटेजी उपयुक्त असते की ठीक आहे बाबा, तुला काय मंत्रिपद नेता राहायला लागलं तरी आता निवडणुका होणारच आहेत, तर अशा वेळेला 6 महिन्याचा वायदा करून 6 महिन्यात निवडणुका होतील असं सांगून पुढचे 1.5-2 वर्ष त्या माणसाला चालवता येतं. जसं अनेक 55 लोक भाजपमध्ये गेले याच वेगवेगळ्या आशेवरती आणि नंतर त्या आशेचं काय झालं आपण बघतोय. पण ते जर का गडबड करणार असतील परत आणि दुसरीकडे कुठे जायची शक्यता असेल तर त्यांना सुद्धा सांगितलं जातं. आणि तिसरं, सातत्याने भारतीय जनता पक्षाचे नेते आता 2-4 महिने बोलत नाही आहेत, पण बऱ्याच वेळेला बोललेले आहेत की आमच्याकडे 22 आमदारांची यादी तयार आहे किंवा आम्ही इतर पक्ष फोडू शकतो. त्याच्यावर सुद्धा आम्ही वारंवार बोललेलो आहेत इतर पक्षातले जे लोक आहेत त्यांनी की आता पक्षबंदी विरोधी कायदा जर का पाहिला, पक्षांतर विरोधी, तर प्रत्येक पक्षाच्या ताकदीपैकी 2/3 आमदार हे फोडावे लागतात. म्हणजे काँग्रेस आणि NCP जरी समजा कोणाला फोडायची झाली तरी सुद्धा त्याच्यासाठी त्यांना 42 पैकी 32 आमदारांची गरज लागणार आहे, त्याच्याशिवाय पक्ष फुटू शकत नाही. मग त्याच्यावरती बोललं जाते की आम्ही परत निवडणुका घेऊ आणि निवडणुका घेऊन 10, 15, 20 लोक निवडून आणू. पण तुम्ही पाहिलं ज्याला नारायण राणेंचं बंड झालं, 6-7 विधानसभा निवडणुकीमध्ये दमछाक झाली त्यांची. त्यामुळे इतकं बोलतो तेवढं ते सोपं नसतं. पण तरीही मी असं म्हणेन की कुठल्याही राजकीय नेत्याचं विधान हे केवळ कमी वजनाचं म्हणून उडवून लावण्यापेक्षा राजकारणात कधीही काही घडू शकतं अशी तयारी प्रत्येकाची असली पाहिजे. मला वाटत नाही आजच्या घडीला तरी की मध्यावधी होतील. कधीही काहीही घडू शकतं. आता तुम्ही जे बोलत होता त्यात तुम्ही एका महत्त्वाच्या मुद्द्याचा उल्लेख केला, तो म्हणजे शरद पवार यांनी सुद्धा मध्यावधीचे मध्यंतरी संकेत दिले होते, वारंवार ते त्याबद्दल बोलत होते. हे बोलत असताना नीलमताई कुठंतरी तुम्हाला आठवत होतं का, मनात होतं का की नाथाभाऊंनी त्यांच्या फार्म हाऊसवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या संघर्ष यात्रेचं सुद्धा चांगलं स्वागत केलं होतं, अवगत केली होती? मला नाही वाटत त्याला काही फार राजकीय संदर्भ द्यावा असं. कारण याच्यापूर्वी मी सुद्धा जेव्हा मुक्ताईनगरला गेलेली आहे त्यावेळेला अगदी एका छोट्या मुलीवरच्या अत्याचारासाठी गेलेलं असताना सुद्धा ते स्वतः गावात थांबून, मी स्वतः कळवलं नव्हतं तरी त्याचं निरोप घेऊन परत मला भेटून त्याच्यानंतर त्यांच्या दौऱ्यामध्ये ॲडजस्ट करून भेटलेले आहेत. ज्यावेळेला अगदी आम्ही म्हणजे शिवसेनेकडून सुद्धा जेव्हा दौऱ्याला गेलो आणि तिथे आमचे जिल्हा प्रमुख आहे चंद्रकांत पाटील आणि गुलाबराव पाटील आणि यांचा आणि नाथाभाऊंचा खूप संघर्ष चाललेला होता. म्हणजे डिसेंबर मला वाटतं 15मधली घटना आहे. तर त्यावेळेला सुद्धा सगळे अधिकारी नाथाभाऊंच्याच खरं आधिपत्याखालचे होते, पण केसरकरांनी सगळी आढावा बैठक घेतली, त्याला सर्व अधिकारी त्यांनी उपस्थित ठेवले होते. म्हणजे एक मला असं वाटतं की सुसंस्कृतपणाचा भाग म्हणून कोणीतरी गावाकडे आपल्या आल्यावर भेटणं याच्या पलीकडे मला त्याचं फार असं वाटत नाही की त्यात फार काही राजकारण आहे म्हणून.
पण नाथाभाऊंना आपण भेटलो याच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी किती हरखून गेले ते आपण त्यांच्या चेहऱ्यावरून पाहिलं होतं. त्यामुळे मला असं त्याचं वाटतं उत्तर की जाणून असं घ्यायचंय. काँग्रेसचे नाथाभाऊंच्या प्रवक्ते डॉक्टर बोलण्याला राजू फार वाघमारे राजकीय सुद्धा संदर्भ आपल्यासोबत आहेत. द्यावासा नीलमताई, वाटत नाही. हा, डॉक्टर वाघमारे काय उत्तर द्याल तुम्ही? नाही, याच्यात उत्तर देण्यासारखं काही नाही आहे. नाथाभाऊंनी आमच्या सर्व नेत्यांना त्यांच्या घरी बोलवलं. आता त्याच्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या पोटात दुखणं साहजिकच आहे, कारण बोलवलेलं आहे, नाथाभाऊंनी बोलवलेलं आहे. त्याच्यामुळे नाथाभाऊंसारखा वजनदार नेता ज्यावेळी अशा पद्धतीने वागतो तेव्हा तो काही सहजच अशा गोष्टी होत नाहीत. अशा लेवलचा जो नेता प्रत्येक गोष्ट करतो, प्रत्येक शब्द जो उच्चारतो, त्याच्या पाठीमागे काहीतरी कारणं असतात, त्याच्या पाठीमागे काहीतरी सिच्युएशन्स असतात. त्याच्यामुळे नाथाभाऊंचं म्हणणं आपण लाईटली घेणं म्हणजे राजकारण न समजण्यासारखं आहे. हा एक मुद्दा झाला. आता दुसरा मुद्दा असा की BJPमध्ये जरी नाथाभाऊ आज मंत्रिपदावर नसले तर मला मोहिते सर एक प्रश्न पडलेला आहे की BJPमध्ये नाथाभाऊ मंत्रिपदावर नसले तरी नाथाभाऊंचं वजन तेवढं कमी झालेलं नाही संघटनेमध्ये. मग चंद्रकांत पाटलांसारखा पहिल्यांदा निवडून आलेला नेता, पहिल्यांदा मंत्री झालेला नेता हा नाथाभाऊंबद्दल जेव्हा म्हणतो की ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, तेव्हा ते आता चंद्रकांत दादा पाटील मोठे की नाथाभाऊ मोठे पक्षांतर्गत त्याच्यात ते मला वाटतं मला असं वाटतं की सत्ता मोठी असते आणि सध्या चंद्रकांत पाटील हे संघटना जो महसूल मंत्रीपद रिकामा झाला त्या जागी बसतात. आणि त्याचबरोबर जर नाही भाजप संघटनेचा पक्ष आहे म्हणून माझ्या मनात एक शंका आली की या दोघांमधलं मोठं कोण. आणि तिसरा मुद्दा असा की ज्यावेळी मध्यावधी निवडणुकीच्या बाबतीत माननीय शरदरावजी पवार हे मागच्या नारायण राणेंच्या बँड्राच्या प्रचार सभेमध्ये पहिल्यांदा बोलले आणि त्याच्यानंतर या पद्धतीच्या गोष्टी होत राहिल्या. आता प्रश्न असा आहे की मध्यावधी निवडणुकीसाठी शिवसेनेची भूमिका काय असणार आहे याच्यावर भाजपची भूमिका अवलंबून राहणार आहे. आता शिवसेनेने जो आता सगळीकडे शेतकऱ्यांसाठी जो आता काही त्यांना जाग आल्यावर त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात दौरा चालू केला आहे, त्याच्यामुळे कदाचित BJPची पोझिशन काय होते आहे, कारण शिवसेना जास्त डॅमेज करते का BJPला, या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा मांडल्यानंतरच हे ठरणार आहे. पण हे खूप लवकर आहे. अशा पद्धतीने काही होईल सध्याच्या पोझिशनमध्ये हे ना कोणत्याही राजकीय पक्षाला म्हणजे BJP आणि शिवसेनामध्ये जर आपण पकडलं, कारण आम्ही विरोधी पक्ष आहोत, आम्हाला काय तुम्ही निवडणुका आता घेतल्या तरी त्याच्यात आमचं काही योगदान आमच्या हातात नाही आहे की ते निवडणुका ठरवण्याचं काम. त्याच्यामुळे जर त्यांनी मध्यावधी निवडणुका घेतल्या तर त्याला आम्ही तयारच असू. पण मध्यावधी निवडणुका घेण्यासाठीचे फायदे आणि तोटे हे तपासून बघायचं काम या दोन पक्षांना होणार आहे, कारण ते दोघे सत्तेत आहेत. नक्कीच. म्हणजे डॉक्टर राजू वाघमारे, तुम्ही असं म्हणता की विरोधक जे आहेत ते मध्यावधी निवडणुकांसाठी तयार आहेत, मात्र विद्यमान आमदारांपैकी कितींची मध्यावधीला सामोरं जाण्याची तयारी आहे हा सुद्धा मूळ प्रश्न आहे आणि या प्रश्नावर सुद्धा यायचंय, उत्तर जाणून घ्यायचंय. मात्र वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. मध्यावधी निवडणुका केव्हाही होऊ शकतात. एकनाथ खडसेंनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिलेले आहेत. मात्र प्रश्न आता हाच आहे की खडसे म्हणतात तशा मध्यावधी निवडणुका या खरंच होणार का? चर्चा करतोय आपण त्याच्यावरच. मला आता पाठकजी यांच्याकडे जायचंय. पाठकजी, विद्यमान आमदारांपैकी कितींची मध्यावधीला सामोरं जाण्याची तयारी आहे? भारतीय जनता पक्षाच्या सर्वच्या सर्व आमदारांची तयारी आहे. कारण भारतीय जनता पक्ष हा खरंच संघटनात्मक दृष्ट्या स्ट्रॉंग असा पक्ष आहे. आमचं काम संघटने पातळीवर हे काम नेहमी सुरू असतं आणि म्हणूनच ज्यांनी एक उगाचा जो वाद उकरायचा प्रयत्न केला की जे दोन नावं घेतले, नाथाभाऊ आणि माननीय चंद्रकांतदादा पाटील, याच्यापैकी मोठे कोण? तर मी आपणास हेच सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता हाच मोठा असतो. पण आमच्याकडे एखाद्या कार्यकर्ता तो मुख्यमंत्री जरी झाला, मंत्री जरी झाला किंवा तो मंत्री जरी नसला तरी तो कार्यकर्ता असतो. म्हणून आमचे ते सर्व लोक समान असतात, मोठे असतात. तर मी राजू वाघमारेंना हेच सांगेल की तुम्ही आमच्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःचं थोडंसं घर सांभाळण्याचा प्रयत्न करा. ज्यांना ज्यांना तुम्ही मुख्यमंत्री केलं, ज्यांना ज्यांना राज्यपाल केलं, ते नारायण दत्त तिवारी असो, SM कृष्णा असो किंवा नारायण राणे आहेत, सध्या ते तुमच्याच पक्षात आहे, हे सगळे आपल्या उत्तर आयुष्यामध्ये यांना अशी काय उपरती आहे की भारतीय जनता पक्षाकडे ते आकृष्ट होतात आहे. याचाच अर्थ तुमच्याकडे नेतृत्व नाही,
ते बोलता बोलता हे बोलून गेले की बा निवडणुका जर झाल्या तर आम्हाला काय फरक पडणार आहे. खरोखरच ज्या प्रकारे एकामागून एक ते मार खातात आहे, आधी इलेक्शन चालू आहे, इलेक्शनचे उद्या परवा रिझल्ट्स येतील, त्यांना खरंच फरक पडणार नाही. त्यामुळे विरोधी पक्ष नेते म्हणून, विरोधी पक्ष म्हणून त्यांनी स्वतःची भूमिका चांगली बजवावी आमच्याकडे लक्ष देण्यापेक्षा. डॉक्टर राजू वाघमारे. नाही, कसं आहे की हा वाद नाही आहे. नाथाभाऊंचं स्थान महाराष्ट्रात आता तुमची सत्ता येण्याच्या आधीपासूनचं जे होतं त्यावेळी चंद्रकांत दादा पाटलांचा पूर्ण मान राखून त्यांच्याबद्दल कोणाला काही माहीत नव्हतं, असा प्रकार आहे. कारण राजकारणात आम्ही पण आज इतकी वर्ष आहोत. आता मला असं वाटतं ना, एक मिनिट मला फक्त पूर्ण करू द्या ना. आता ज्यावेळी अशा पद्धतीचं वागणं आम्हाला दिसतं तर एक सामान्य कार्यकर्ता किंवा एक राजकारणातला एक साधा अभ्यासक म्हणून एक प्रश्न पडतो की बाबा हे काय चाललंय, म्हणून मी तो प्रश्न विचारला. राहिला प्रश्न दुसरा की बीजेपीचे आमदार तयार आहेत. अहो, काँग्रेसचे पण सगळे आमदार आणि कार्यकर्ते आम्ही तयारच आहोत. आम्ही काय एवढा सपाटून मार खाल्लेला नाही किंवा काही नाही. तुम्ही पंचायत आणि इतर निकाल बघितले तर आम्ही दुसऱ्या क्रमांकावर आहोत आणि आमची तयारी भरपूर आहे. आज जे तुम्ही म्हणताय की जे नेते आणि सगळे कार्यकर्ते आपल्याकडे येत आहेत, कारण आपल्याकडे नेते पण नाहीत आणि कार्यकर्ते पण नाहीत. बीजेपी हा पक्ष हा संपूर्णपणे 70% शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, RPI यांच्याकडून आलेल्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या ह्याच्यावर उभा आहे, पैशाच्या पायावर. त्याच्यामुळे बीजेपीने हे सांगू नये की आमचे लोक तयार आहेत, आमच्याकडून आलेले लोक तयार असतील, एवढंच बोलावं. मला असं वाटतं ना की जे आमदार आहेत त्यांच्यासाठी हे बोलणं खूप सोपं असेल, कारण वृषालीचा प्रश्न खूप स्पेसिफिक होता खरं तर, की जे आमदार म्हणून निवडून आलेत त्यांना प्रत्यक्षात स्वतःला या अशा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी आहे का. मग तरीसुद्धा या मुद्द्यावर जाण्यापेक्षा आपण आणखी एका मुद्द्यावर जाऊया. मला विश्वासजींना विचारायचं की नाथाभाऊंचं जे वक्तव्य आपण ज्याच्यावर चर्चा करतो त्या व्यतिरिक्त पुढच्या टप्प्यात ते असंही म्हणालेले आहेत, त्यांनी असं म्हटलेलं आहे की सरकारची धोरणं पक्ष व्यवस्थितरित्या लोकांपर्यंत पोहोचवत नाही आहे आणि मध्यवधी कधीही होऊ शकतात. तिथे त्यांचा तो संदर्भ येतो आणि ते पुढे सांगतात की मी गावागावात जाणार आहे, लोकांना भेटणार आहे. थोडं तुम्हाला हे अलर्ट कॉल वाटत नाही आहे विश्वासजी? नाही, अजिबात नाही. नाथाभाऊंनी जे म्हटलं, नंबर 1 की हे सरकार फार चांगलं काम करत आहे, एक यांच्या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते चांगल्या आहेत, त्या लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे आणि ते पोचवण्यासाठी नाथाभाऊ गावागावी जातील, हा एक भाग झाला. दुसरा, त्यांनी मीडियाला देखील आवाहन केलं आहे की तुम्ही देखील थोडंसं त्याला पॉझिटिव्हली बघा आणि लोकांपर्यंत पोहोचवा की महाराष्ट्रातलं सरकार आणि देशातलं सरकार हे चांगलं काम करत आहे. त्यांनी सरकार म्हटलंय. हो, सरकार. कदाचित ते आता 3 वर्ष मोदी सरकारचे होता त्या केंद्राबद्दल बोलत असतील. थोडं नाथाभाऊंचं परिपक्वता आहेतच राजकारणाची, त्यामुळे त्यांना एवढं आता कळलं असेल की दिल्लीला खुश ठेवूया, मग दिल्लीत गल्लीतला सामनाही जिंकता येईल. यातलं मी असा अभ्यासक म्हणून बघतो की त्यांनी थोडंसं मीडियाला देखील आवाहन केलं की तुम्ही देखील डोळसपणे बघा, पॉझिटिव्हली गोष्टी मांडा, लोकांपर्यंत पोहोचवा, आणि हाच त्याच्या मागचा मला वाटतं अर्थ आहे. मात्र सरकारची लोकोपयोगी कामं करतायत ते जनतेपर्यंत पोहोचत नाहीये, याच्यामध्ये आम्ही कमी पडलं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. नाही, कामं पोहोचतात आहे, पण काय कामं होतात आहे याची जनजागृती होत नाहीये, परसेप्शन क्रिएट होत नाहीये. मग नेमका अर्थ काय घ्यावा? मग नेमका अर्थ काय घ्यावा? अर्थ हाच घ्यावा की जे काही कामं होतात आहे ते कामं, त्या कामांबद्दलची चर्चा हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हावी. म्हणजे हे जे निगेटिव्ह आणि संभ्रम जो आहे तो संभ्रम हा दूर होईल, कमी होईल. कामं जर पोचत नसते तर मग एवढे एकामागून एक इलेक्शन होतात आहे, आज जनता आमच्या पाठीशी काय आहे, त्याच्या मागचा उद्देशच आहे की हे कामं लोकांपर्यंत पोहोचतात आहे, त्याची फळ सागतात आहे आणि त्याचा आम्हाला त्याचा फायदा होतो. नक्कीच, म्हणजे विजय मिळतो त्याबद्दल भाजपचं कौतुक. मला वाटतं नीलमताई, शिवसेनेच्या उपनेत्या किंवा शिवसेनेच्या प्रवक्त्या, शिवसेनेच्या आमदार म्हणून नाही तर आतापर्यंतच्या राजकीय क्षेत्रातील आपला जो अभ्यास आहे त्याचा विचार करून एक प्रश्न मला विचारायचा वाटतो की नाथाभाऊ ज्या पद्धतीनं आता बोलतायत, एक वेगळी परिपक्वता त्यांच्या बोलण्यात दिसते. आतापर्यंत एक अति आक्रमकता असायची, ते थेट कोणालाही अंगावर घ्यायचे. आता मात्र ते म्हणतात आहे की मध्यावधी निवडणुकांचे संकेत देत आहेत आणि त्याच वेळी ते सांगतात आहे की मी गावोगावी जाणार, लोकांना भेटणार. एक सत्ताधारी पक्षातला असंतुष्ट नेता हे असं म्हणतो तेव्हा त्याला काय, कोणत्या दृष्टीने तुम्ही पाहता? मला असं वाटतं की कोणत्याही पक्षामध्ये ज्या वेळेला सत्तेचं सगळं समीकरण सांभाळायला लागतं, त्याच्यामध्ये ज्या वेळेला अमुक एका मर्यादेच्या पलीकडे एखाद्या नेत्याच्याबद्दल काही ना काही तक्रारी किंवा काही प्रकरणं जेव्हा कोर्टाकडे जायला लागतात, त्यावेळेला त्या पक्षाला अपरिहार्यता असते की त्यांना त्याच्याबद्दलची भूमिकाही घ्यावी लागते. आणि त्यामुळे नाथाभाऊ खडसे यांच्या संदर्भात विशेषतः जमीन जी औद्योगिक
MIDCच्या जमिनीच्या बद्दलचा जो विषय झाला आणि त्याच्यामध्ये कोर्टामध्ये याचिका दाखल झाली. म्हणजे खरं सांगायचं तर ज्या प्रकाराने नाथाभाऊंनी स्वतःचा एक वचक तयार केला होता विरोधी पक्षनेता म्हणून, तेच अस्त्र त्यांच्यावरती लागलं किंवा उलटलं गेलं. एक दुसरं असं आहे की दिल्लीश्वर जे आहेत, जे राष्ट्रीय पक्ष असतात त्याच्यामध्ये, तर त्या पक्षश्रेष्ठींनी आपला आवाज ऐकावा हे त्यांना आज त्यांची काळाची गरज आहे. परिस्थितीनुसार म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांना देवेंद्रजी किंवा चंद्रकांत पाटील यांच्याबरोबरीने मी सुद्धा एक स्टेक होल्डर आहे असं दाखवणं हे त्यांना अत्यावश्यक आहे. हा दुसरा भाग आहे. तिसरीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी जेव्हा बोलतात की नाही आम्ही स्थिर आहोत, प्रशासनाला एक संदेश देत असतात, प्रशासनाबद्दल बोलत असतात. आणि मला पुढे जाऊन असं वाटतं की साधारणपणाने म्हणजे ते जेव्हा म्हणतात की मी लोकांना भेटणार आहे, तर लोकांना भेटणारे म्हणजे शेवटी असे निवडणुकीच्या काळामध्ये इच्छुक भेटत असतात ना सगळे जे आहे ते. त्यांच्यासारखा व्यक्ती कुठलं बंड करेल असं मला स्वतःला वाटत नाही आहे. पण एक मला असं वाटतं निश्चितपणाने की त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटणं स्वाभाविक आहे की बाबा आपल्यावरती अन्याय झालेला आहे. डॉक्टर राजू वाघमारे बोलत असताना जे म्हणाले ते एका अर्थाने राजकारणातल्या बाहेरच्या लोकांचं परसेप्शन असू शकतं की चंद्रकांत दादा काही पहिल्यांदा आमदार झालेले नाही आहेत. एक भाग लक्षात घेतला पाहिजे. त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे कोणाला काय मंत्रिपद देणार किंवा काय ते. पण दुसरा महत्त्वाचा म्हणजे 15 वर्ष विरोधी पक्षातच होतो शिवसेना आणि भाजप, तर देवेंद्रजीसुद्धा पहिल्यांदाच मंत्री आणि मुख्यमंत्रीच झालेले आहेत ना डायरेक्ट. देवेंद्रजीसुद्धा काय 95 ते 98च्या दरम्यान मंत्री नव्हते. नितीन गडकरी, त्याच्यानंतर गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे हे सगळे लोक मंत्री होते त्या काळामध्ये. आणि त्याच्यामुळे ते पहिल्यांदाच मंत्री झालेत हे म्हणणं काही त्या तथ्यहीन आहे. अजून एक मला शेवटचा मुद्दा असा मांडायचा आहे की त्या संदर्भामध्ये त्या व्यक्तीचं महत्त्व ठरत असतं. आणि दुसरं असं की प्रचंड वेगाने राजकारण बदलत आहे आणि या बदलत्या राजकारणामध्ये समजा काही समीकरणं जी घडणार असतील पुढच्या काळात समजा काही, तर त्या समीकरणांमध्ये सुद्धा खडसे साहेब एक स्वतःचा संदेश देत आहेत सारखा की मी पण आहे, मी स्टेक होल्डर आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. अर्थात त्यांचं जे म्हणणं आहे त्याच्यात फारसं तथ्य नाही आहे असं पुढच्या काळात सिद्ध झालं. मध्यावधी वगैरे काही झाल्याच नाहीत आणि त्या होतील असं मला स्वतःला आत्ता वाटत नाही आहे. पण समजा झाल्याच नाहीत तर मग केवळ कशामुळे सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं जाऊ शकतं, कशामुळे लोक आपल्याला भेटायला येऊ शकतात, याच्याबद्दलचे त्यांचे सुद्धा अनेक वर्षांचे काही आडाखे आहेत आणि त्याच्यानुसार मला असं वाटतं ते बोललेले आहेत. आणि अजून एक आपण विसरता कामा नये, म्हणजे मी टीका करते असं विश्वास पाठक तुम्ही धरू नका, पण बऱ्याच वेळा पक्षामध्ये असं असतं की आमच्याकडे तर असं होत नाही जनरली, पण एकाने एक बोलायचं आणि दुसऱ्याने दुसरं बोलायचं, म्हणजे टॉस करून टाकणे एखादी कल्पना, जेणेकरून कार्यकर्ते संभ्रमावस्थेत होऊन त्या ठिकाणी कामाला लागतील वेगाने. त्याच्यामुळे अशी क्वचित एखादेच 1% शक्यता आहे की ठरवून केलेली पण रणनीती असू शकते की बाकीच्यांनी सांगायचं की सरकार स्थिर. आणि भारतीय जनता पक्ष तसा हुशार आहे, म्हणजे शेवटपर्यंत युती आम्ही करणार म्हणत असताना युती तोडण्याची तयारी चालली आहे, आम्हालाही दिसत होतं सगळं. आता मुंबई महानगरपालिकेत सुद्धा आमचे आमदार जास्त आहेत म्हणून आमच्या जागा जास्त असल्या पाहिजेत. या जर का मी आभारी आहे त्यांची की त्यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारच उभा केला नाही महापौरपदाला आणि ते एका याच्या जागल्याच्या भूमिकेमध्ये सगळेजण गेले ते. परंतु त्या प्रकारने टीका होत होती मुंबई महानगरपालिकेच्या काळामध्ये सगळी, ती जर का आपण पाहिली तर आपल्याला असं दिसतं की किरीट सोमय्याचे आरोप, आशिष शेलारांचे आरोप सगळे आता बास्तात बंद झालेले आहेत. नक्कीच याच मुद्द्यावर यायचंय की निवडणुकांच्या दरम्यान एकमेकांची अवकाश सुद्धा काढली गेलेली होती आणि आता शिवसेना आणि खडसेंची अवस्था एकसारखीच झालेली आहे का की भाजप त्यांचं ऐकतच नाहीये, या मुद्द्याकडे सुद्धा यायचंय. मात्र वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज. त्यामध्ये निवडणुका केव्हाही होऊ शकतात. खडसे म्हणतात तशा खरंच मध्यावधी निवडणुका होणार का, हा आजच्या चर्चेचा महत्त्वाचा प्रश्न आहे. नीलमताई यांनी ब्रेकवर जाण्या अगोदर जे मुद्दे उपस्थित केलेले होते तेच मुद्दे घेऊन मी आता पाठकजी यांच्याकडे येते. पाठकजी, शिवसेना आणि खडसे यांची अवस्था आता एकसारखी झाली आहे की भाजप ऐकतच नाहीये त्यांचं? मला वाटतं नीलमताईंना थोडंसं बोलायचं राहिलेलं आहे, मग अशी ब्रेकच्या घाईत थोडंसं त्यांचं राहून गेलं. नीलमताई बोला तुम्ही. हां, मला काय वाटते वृषाली, नाही मला असं वाटतं की भाजपने शिवसेनेचं ऐकणं आणि शिवसेनेने भाजपचं ऐकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आहे काही. आम्ही दोन बरोबर काम करणारे पक्ष आहोत आणि आम्ही जसं म्हणजे मुख्यमंत्र्यांशी किंवा चंद्रकांतदादा पाटील किंवा बाकीच्या अन्य लोकांच्या बरोबर आमचा संवाद आहे, ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की एखाद्या गोष्टीची अंमलबजावणी होत नाही त्यावेळेला आम्ही त्या मुद्दे मांडत असतो. आणि त्यामुळे मला वृषाली असं वाटतं की खडसे
काही वेगळा पक्ष नाही आहेत ना, त्यामुळे खडसे आणि शिवसेना यांची एकच अवस्था झाली वगैरे असं म्हणणं पण भाजप थोडं दखलच घेत म्हणजे नाहीये. वैद्यक मध्यंतरी वाटतं. शिवसेनेच्या तुम्हाला बालिश आमदारांनीच विश्लेषण वाटतंय. तक्रार केलेली होती उद्धव ठाकरेंकडे की आमचं म्हणणंच ऐकून घेतलं जात नाही म्हणून. ते प्रश्न असा आहे की त्यांचे तरी आमदारांची कुठे कामं होत आहेत. आज जर का आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहिलं तर त्याच्यावरती एक फार मोठी वेगळी चर्चा घ्यायला लागेल. आणि दुसरं शेतकरी आत्महत्येचंच मी उदाहरण घेते की त्याच्यामध्ये पूर्वी आमचा काय आरोप होता काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना की तुम्ही संख्या कमी करण्यासाठी का बरं महसूल यंत्रणेला असं दबाव आणताय. तर आज सुद्धा तेच चाललंय ना, शेतकरी व्यसनी होता, अमका होता, ढमका होता हे सांगून शेतकरी आत्महत्येची संख्या, त्याला पैसे मिळत नाहीत. आज आता काटोलची 13 वर्षाच्या मुलीची अत्याचाराची घटना आहे. नोव्हेंबरमध्ये घडलेल्या घटनेमध्ये अजूनही मनोधरी योजनेत पैसे मिळाले नाही आहेत. तर आता याला काय अवस्था म्हणायचं का काय म्हणायचं. जनतेचे जे प्रश्न आहेत त्याच्यामधलं जे आहे ते काम करण्यासाठीच आपण सरकारबरोबर आहोत ना, नाहीतर तर मग नुसतंच सत्तेचा लाभ उपटत बसायचा स्वतःचा स्वतः, हे काही भूमिका होऊ शकत नाही ना. त्यामुळे खडसेंचं पद गेलेलं आहे. त्यामुळे शिवसेना आणि खडसे यांचं तू एक वेगळी युती घडवतेस असं मला वाटतं वृषाली. त्यामुळे यू आर अ बास्केट मॅनिप्युलेटर. पण अजिबात नाही, मी तसं काही प्रयत्न खरं आपण जळगावात जाऊन आलेला, जळगावातली समीकरणं सुद्धा बदलताना दिसतात की जे गुलाबराव आणि नाताभाऊ एकमेकाचं तोंड पाहत नव्हते ते आता तिकडे वेगळंही काही रंगायला लागल्याच्या चर्चा आहेत. अर्थात त्या विचारात जायचं नाही आहे. थोडंसं पुन्हा एकदा मला वाटतं विश्वासजींना बोलायचं त्या मुद्द्यावर त्यांना आपण बोलू द्यावं की महत्त्वाचा मुद्दा तोच येतो की नाताभाऊ जेव्हा गावागावात जातील सरकारच्या बाजूनी बोलणार त्याचवेळी आता जो निलमताईंनी मुद्दा उपस्थित केलेला आहे की आमदारांची कामच होत नाही अशा परिस्थितीत खरोखर तुम्ही म्हणता तसं भारतीय जनता पक्ष मध्यावधी निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी तयार आणि मुळात आमदारांची ती मानसिकता आहे का. आमदारांचा कधी मनाची बात ऐकली आहे. त्यांची पण मन की बात असणार नाही. तर आमदारांचे कोणचे काम होत नाही हे त्यांनी थोडंसं डिफाईन करावं. कारण आमदारांचे 2 प्रकारचे कामं असू शकतात. एक सरकारी सिस्टमच्या माध्यमातून सरकारी योजनेच्या माध्यमातून जनतेपर्यंत जो विषय पोचावा तो आणि त्याच्या व्यतिरिक्त देखील. त्यामुळे ते कोणत्या कामाविषयी बोलतात आहे हे आधी त्यांनी क्लिअर करावं पहिली गोष्ट. दुसरं निलमताई बोलता बोलता म्हणाल्या की भारतीय जनता पक्षामध्ये एक नेता एक बोलतो दुसरा नेता दुसरं बोलतो. तर मी हे सांगू इच्छितो की तसं अजिबात नाही आणि या विषयामध्ये तर अजिबातच नाही. मात्र कधी आम्हाला मित्रपक्षांकडनं तयात म्हणजे त्यांची सद्विवेक बुद्धी समजा तयात मयात करत असेल किंवा दबाव असेल तर आम्ही देखील जेवढं आवश्यक आहे तेवढं डिप्लोमॅटिकली वागतो आणि आम्ही त्याच्या माध्यमातून आमची स्थिती देखील मजबूत केलेली आहे. कारण आम्ही राजकारणामध्ये आम्ही देखील मुरब्बी आहोत. राजू वाघमारे नाही, कसं आहे फाटकजी म्हणाले ते बरोबर आहे की पक्षामध्ये एक नेता वेगळा दुसरा नेता वेगळा असं ते बोलत नाहीत असं म्हणतायत. ते पक्षामध्ये नाही, निलमताई यांच्या परिवारामध्ये तसं करतात. यांचा जो परिवार आहे त्या परिवारामध्ये एक परिवार वेगळं बोलणार, दुसरा परिवार वेगळं बोलणार आणि मग त्याच्यातून टॉस करून बघणार की काय होतंय ते. तो यांचा परिवार आहे. त्या परिवारात आता प्रश्न असा आहे फाटकजी की तुम्ही जे म्हणताय की आमच्याकडे कामं जर झाली असती तर एवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असत्या का. कामं झाली असती तर एवढा रोजगार जो आहे तो एवढा कमी झाला असता का. कामं झाली असती तर कुपोषणाने बालक मरण पावले असते का. आजची जी महाराष्ट्राची परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे, शेतकऱ्याला माल पिकवून त्याच्या मालाला पैसे मिळत नाही आहे, तो माल रस्त्यावर फेकतोय, सगळीकडे अनागोंदी कारभार झालेला आहे, लोकांचे रोजगार गेलेले आहेत. नोटबंदीमुळे ऑलरेडी 20-25% त्याच्यामध्ये घट झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर निवडणुका लादण्याचं जरी म्हणालं तरी BJPला हे कळून चुकलेलं आहे की निवडणुका परवडणाऱ्या नाहीत आणि म्हणूनच BJPने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकापासून शिवसेनेबरोबर खाली मान घालून युती केली की आम्ही तुमचा महापौर करतो, आम्ही काही नाही करत. मुख्यमंत्र्यांनी जी माघार घेतली त्याचं कारणच ते होतं की त्यांना मध्यावधी निवडणुके पाहिजे नव्हत्या. कारण जर शिवसेनेला अजून डिवचलं असतं आणि जर शिवसेना बाहेर पडली असती तर ते अंगाशी आलं असतं आणि जे मुख्यमंत्री मगाशी म्हणाले की आम्ही 5 वर्ष मी राहणार आहे ती गोष्ट झाली नसती. आणि म्हणून अगदी मान खाली घालून महानगरपालिकेमध्ये मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. त्याचं कारणच ते होतं कारण त्यावेळी शिवसेनेची भाषा होती की राजीनामे खिशात घेऊन आम्ही फिरतोय, आम्ही राजीनामे. निलमताई आपल्यासोबत डॉक्टर राजीव वाघमारे आहेत. नाव वाघमारे आहेत मात्र आज ते वाघाचं कौतुक करतात. तुमचं खूपच कौतुक चाललेलं आहे. मात्र खूपच कमी वेळ आपल्याकडे. विश्वासजींनी एक वाक्य वापरलं त्याच्याकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे. खरं तर तुमच्याही लक्षात ते आलं असेल.
डिप्लोमसीचा जो मुद्दा आला की भारतीय जनता पक्षाला एका वेगळ्या अगतिकतेतून डिप्लोमसी करावी लागते आणि ती अगतिकता म्हणजे मित्र पक्षाच्या तळ्यात मळ्यात, काय म्हणायचं आता याला? मला असं वाटतं की एक त्यांनी मुद्दा मांडला की नक्की कुठली कामं. आता हे 10 वेळा त्यांच्यासमोर बोललेले आहे मी, पण असा प्रश्न समोरच्याला विचारायचा की जेणेकरून तो अगदी पहिलीमध्ये असल्यासारखं सांगेल, अहो शेतीमालाला भाव नाही, याच्यामुळे सगळीकडे त्रस्त आहेत शेतकरी जे आहेत ते. आमदारांची कामं आणि सामान्य जनतेची कामं याच्यात काही फरक नाही आहे. पुण्यामधला कचऱ्याचा प्रश्न असेल, ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी असेल, अगदी मुंबईमधल्या लोकल्समधून प्रवास करणाऱ्या लोकांची परिस्थिती 3 वर्ष आपण आता होत आहेत सरकारला, काय बदलली आहे सांगा बरं. मुंबईसारख्या शहरामध्ये ठिकठिकाणी कायदा सुव्यवस्थेचाही भयंकर प्रश्न ठिकठिकाणी दिसतोय आपल्याला. आणि त्याच्यामुळे या सगळ्या मुद्द्यांच्या वरती आमदारांची नाराजी आहे ना. आणि अधिकारी जे आहेत त्यातल्या काही अधिकारी जे आहेत ते तर सरकारचे जावई पण नाही, जावयाचे जावई पंटू असल्यासारखे वागतायत, ते कुणाला गणकारतच नाहीयेत. प्रश्नाला उत्तर देताना पाठक यांनी सांगितलेलं आहे की भाजपची मध्यावधी निवडणुकांना सामोरं जाण्याची तयारी आहे. राजू वाघमारे यांनी म्हटलेलं आहे की काँग्रेसची सुद्धा तयारी आहे. शिवसेनेची तयारी आहे का? शेवटची काही मिनिटं राहिलेली आहेत. तयारी ही प्रत्येक पक्षाची असतेच आणि त्याच्यामुळे प्रश्न असा आहे यामध्ये की या तयारी वगैरे म्हणण्यापेक्षा सामान्य जे लोक आहेत 5 वर्षाचा ज्यांना मॅन्डेट होता किंवा तुमची कामं करून दाखवा, त्यांना जाऊन आता सांगायचं की आम्ही परत आता निवडणुकीसाठी तुमच्याकडे येतोय, एवढा कोडगेपणा करायचा लागणार असेल तर राजकारणामध्ये तो करण्याची आमची तयारी आहे. पण प्रश्न असा आहे की किती 3 वर्षामध्ये आपण खरोखर दिलेली आश्वानांची वचनपूर्ती करू शकलोय याचा पण लेखाजोखा करायला पाहिजे. पण एक निवडणुकीचं तंत्र काही प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाला सापडलं असावं असं दिसतंय. निवडणुकांचे निकाल सगळे महाराष्ट्रातले पाहिले तर ग्रामीण भागातले, आणि त्याच्यामुळे एक थोडंसं गची बाधा झालेली आहे विशेषतः उत्तर प्रदेश निवडणुकांच्या निकालानंतर. पण आम्हाला काय वाटतं की या संदर्भामध्ये जो काही त्यांना निर्णय घ्यायचा असेल, त्यांच्या पक्षाचं सगळ्यात मोठा पक्ष आहे त्याच्यामध्ये ते निर्णय घेण्यासाठी पण मोकळे आहेत. पण केवळ त्याचा एक कुठेतरी त्यांनी सांगितलं ना की आम्ही मुरब्बी राजकारण करतो, तर लोकसुद्धा तेवढी हुशार आहेत. दुसरं, राष्ट्रपती पदाची निवडणूक आता एकदा झाली की त्याच्यानंतर कसा रंग आहे प्रत्येकाचा हे स्पष्ट होणार आहे. मुद्दा तुम्ही या ठिकाणी मांडलेला आहे. लोकांना सगळं काही कळतं आणि लोक सुद्धा तितकीच जाणती आहेत. महाराष्ट्राचा कौल काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. वेळ आपल्याकडचा संपलेला आहे. आम्ही प्रश्न विचारलेला होता ट्विटरवर की खडसे म्हणतात तशा मध्यावधी निवडणुका खरंच होणार का, तर यावर महाराष्ट्राचा कौल काय आहे पटकन जाणून घेऊयात. 52% लोक म्हणतात की खडसे म्हणतात अशा मध्यावधी निवडणुका खरंच होतील. 48% लोक म्हणतात नाही. कौल महाराष्ट्राचा सर्व पक्षांनी, सर्व मान्यवरांनी या ठिकाणी पाहिलेला आहे आणि या चर्चेमध्ये सर्वजण सहभागी झालेले होते. वेळेचं बंधन असल्यामुळे ही चर्चा आपल्याला इथेच थांबावी लागते. सर्व मान्यवरांचे आभार आणि इथेच थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. मध्यावधी निवडणुका केव्हाही होऊ शकतात.